नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोल्हापुरी अख्खा मसूर याची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथं कुकर घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे। तर कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये 3 ते 4 पळे आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल थोडं जास्तच घ्यायचं। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला काही थोडे खडे मसाले टाकायचे। एक तमालपत्र, 2-3 काळी मिरी घेतलेली, 2 लवंग घेतलेले आहेत आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। आता हे थोडं फ्राय झालं की याच्यामध्ये 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे असे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। कांदा थोडा नरम झाला, थोडा फ्राय झाला की याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आपल्याला। हे पहा तुम्ही वापर कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता एक चमचा जिरे आहे ते आपण टाकून घ्यायचे। ते थोडं फ्राय करून घ्यायचं आणि 1 मूठ आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये, आणि भाजीला फ्लेवर चांगला येतो म्हणून ही तुम्ही सुरुवातीला पण टाका। आता याला थोडं फ्राय करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये। मीठ टाकून झालं की 1 चमचा हळद टाकायची। याला थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांदा आपला सॉफ्ट झाला पाहिजे, कडक नाही झाला पाहिजे, कारण तो पूर्ण विरघळला पाहिजे भाजीमध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट, 1 ते 1.25 चमचा आपल्याला इथं काश्मीरी लाल मिर्च घ्यायची आणि 2 चमचे आपण इथं घाटी मसाला घेतोय, म्हणजे कांदा लसूण मसाला, काळा मसाला तुम्ही म्हणू शकता। तुम्हाला तिखट कमी जास्त हवे त्या हिशोबाने तुम्ही मसाला वाढवू शकता याच्यामध्ये, पण अख्ख्या मसुरामध्ये जास्त तिखट करायचं। म्हणजे आपण 150 ग्राम मसूर 3-4 तास आपण भिजवून घेतलेले। 3 ते 4 तासामध्ये मसूर व्यवस्थित भिजतात। ते आपण भिजवून घेतलेले ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। ते तमालपत्र आपण काढून घ्यायचं, याचं काम झालेलं आहे। आता इथं आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे मसूर शिजण्यासाठी। आपण हे मसाल्याबरोबर मसूरला शिजवून घ्यायचं आहे, वेगळा याला शिजवून घेऊन परत हे करायचं नाही। आपल्याला मसाल्याबरोबर शिजवायचं, नंतर आपण याला फ्राय करायचं आहे। तुम्ही तडकाही देऊ शकता। तिथं आपण हे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याला व्यवस्थित 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता इथं 2 शिट्ट्या आपण काढून घेतलेले। फ्लेम बंद केली, आपला मसूर एकदम मस्तपैकी शिजलेला आहे। कांदा पण व्यवस्थित शिजला आहे। चला तर आपण याला आता फ्राय करून घेऊ। इथं आपण कढई घेतलेली, गॅस चालू केला आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा छोटा कांदा कट केलेला बारीक तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा। कांद्याला थोडं फ्राय करायचं, लगेच त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, 1 अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं। त्याला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा, 2-3 मिरच्या आणि 2-3 लसणाच्या काळ्या घेतलेल्या त्या टाकून घ्यायच्या। टोमॅटो टाकायचं नाही,
याच्यामध्ये टोमॅटोची गरज नाही, कांद्यातच तो खूप छान लागतो. आता इथं आपल्याला काश्मीरी लाल मिर्च टाकायची. त्याच्या अगोदर एक थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. मीठ जास्त टाकायचं नाही, आपण मसूरला पण मीठ टाकलेलं आहे शिजताना, म्हणून मीठ थोडंसंच टाकायचं. आणि काश्मीरी लाल मिर्च त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि लगेच आपण अख्खा मसूर शिजवून घेतलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलेले, ते हलवून तेच पाणी याच्यामध्ये परत टाकतोय. त्याच्यात मसूरची क्वांटिटी कशी असेल त्याच्यावर तुम्ही पातळ किंवा घट्ट तुम्हाला जसं हवं तसं करू शकता. पण आपण आज इथं पराठ्याबरोबर आणि भाताबरोबर ही रेसिपी सर्व करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मसूर हा थोडासा घट्टच ठेवायचा आहे. नॉर्मली घट्टच मसूर असतो, मसूरची भाजी घट्टच ठेवतो, जास्त पातळ नसते ती. तर त्याला आपण एक मस्तपैकी हाय फ्लेमवर एक उकळी येऊन देऊ. आपला हा मसूर खाण्यासाठी तयार आहे. झालं तर 3-4 मिनटं झालेली आहेत. हे पण आपला मसूर मस्तपैकी उकळतो. पहिले तर लास्ट टच आपला कोथिंबीर टाकून एक लास्ट टच देऊ. तिथं कोथिंबीर टाकून घ्यायची आपण याच्यामध्ये, म्हणजे आपला हा मसूर खाण्यासाठी तयार आहे. आज पराठे बनवलेले आणि त्याचबरोबर भात बनवलेला आहे, राईस, जिरा राईस. संध्याकाळचा बेत आहे आजचा. तर आपला हा अख्खा मसूर, कोल्हापुरी अख्खा मसूर, जो कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये जास्त खाल्ला जातो, तर तो आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर चला आपण जेवायला घेऊ. तिथे एका प्लेटमध्ये भात घेतलेला आहे, हे 2 पराठे, कांदा, लिंबू, आणि आजची मेन रेसिपी अख्खा मसूर. खूप छान वास सुटलेला मित्रांनो. नक्की बनवा, नक्की खा आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झटपट बनणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. टोटल रेसिपी बनण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात. कुकरमध्ये जर तुम्ही शिजवलं तर लवकर शिजतं. पराठे पण खूप छान बनलेले आहेत. तर असा आपला अख्खा मसूर, कोल्हापुरी अख्खा मसूर खाण्यासाठी रेडी आहे. तर नक्की बनवा, नक्की खा. हे पराठे पण खूप छान बनलेले आहेत, त्याला पण खूप मस्त जाळी आलेली. पराठ्याची रेसिपी आपण नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊ. चला तरी रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि अशीच एक ऑथेंटिक रेसिपी घेऊन आपण परतच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.